हाय गाईज, आम्ही आता चाललो आहे प्रबळगडला. पोहोचलो आहे आम्ही पनवेलला. इथून आम्ही ऑटो करून जाऊ पुढे आणि बघू रस्त्यामध्ये काय खायला वगैरे मिळत आहे का. वडापाव खायला आला आम्ही इथे थांबवली इथे गाडी. वडापाव खूप सुंदर आहे, एकच नंबर. आलात तर ह्या शॉपमध्ये या. या शॉपमध्ये KGF 3 ना, त्याच्या पिक्चरचे हिरो म्हणजे यश येऊन गेले. कोण यार? रॉकी बाय. हा, रॉकी बाय. मला नाव नाही माहिती. रॉकी बाय तिथे भाई पाणी. तर तुम्ही नक्कीच येऊ शकता. प्रबळगड सर करण्यासाठी जर तुम्ही मुंबई किंवा नवी मुंबईतून येत असाल तर तुम्हाला पनवेल स्टेशनला यावं लागेल. पनवेल स्टेशनपासून प्रबळगडला जाण्यासाठी 2 पर्याय आहेत. एक म्हणजे प्रायव्हेट रिक्षा आणि दुसरा म्हणजे बस. प्रायव्हेट रिक्षाला 300 रुपये घेतात, तर बसला जेंट्ससाठी 26 रुपये आणि लेडीजसाठी 14 रुपये तिकीट आहे. नमस्कार, आम्ही आता बेस विलेजला जातोय. आम्हाला रिक्षापर्यंत इथे सोडलं रिक्षाने काकांनी. आता आम्ही जातो. अजून कोण दिसत तर नाहीये, पण काका म्हणाले की खूप जण गेली आहेत पुढे. आम्हाला थोडेसे आता वाजले आहेत 11:15, तर आपण पटपट जाऊयात. लेट्स गो. बघा, इथून आम्ही वर आलो आणि इथे तुम्हाला बोर्ड दिसेल ना, तीनघर वाडी लोणेवली. इथून आपल्याला राईट मारायचं आहे आणि इथून वर जायचं. चला, तुम्ही बघू शकता चाललं आता वर. हा मागे गड आहे प्रबळगड आणि त्या बाजूला कलावंतीन दुर्ग. धबधबा होता. चला पुढे चला. बघू शकता पाणी पिते छान आहे. तर मी पण तोंड धुवून घेतो. नाही थांबलेलं आहे एका ठिकाणी, हात धुतो. आपण कॅम्पिंग वगैरे करू शकतो. हो, इथे आहे कॅम्पिंगचा ऑप्शन आहे वरती. कॅम्पिंगला सोर्स संपला होता. मस्त होता, थंडगार पाणी अगदी. जर बाई सर्दी झाली असेल तर वॉटरफॉल मधला पाणी पिया. मी पियाली आहे. आता बघू माझी सर्दी जाते का. सुमित, इथे कचरा पेटलाय तरी लोकांनी बाहेर कचरा टाकलाय. मला प्लीज सांगायचे, जर तुम्ही खात वगैरे असाल इथे येऊन तर आपल्या गडकिल्ल्यांचं संरक्षण करणं आपली जबाबदारी आहे. त्यामुळे असं सर्व करू नका. ते कोणतरी बोललेला ना, मी तर बोलतो ठीक आहे, ऍटलिस्ट बाहेर टाकलं तरी ठीक आहे, पण इथेच टाका. जो कोण येईल तो बाहेरचा कचरा पण उचलून जाईल. तो कोणतरी बोललेला बघ ना, अमेरिका के येता था, तुम कोण हो. तब हम बोलते पहिले तुम सुधरो बे, बाद में अमेरिका के बोलो. एवढं आम्ही वरती आलोय चालत. इथून इथपर्यंत व्ह्यू खूप सुंदर आहे, खूप सुंदर. चला, कॅमेऱ्यामध्ये जेवढं कॅप्चर नाही होत ना छान व्ह्यू, तेवढा आपल्या डोळ्यांनी कॅप्चर होतो. पर कॅप्चर डोळ्यांनी. आणि इथे जागोजागी धबधबे आहेत यार. वरती बघू शकता, हाच आहे प्रबळगड. आणि आम्ही न थांबता चाललोय. आणि हा तुम्ही काहीतरी दगडी काट्या जमा करतोय. फॉसिल आहे हे. फॉसिल आहे कसला तरी. फॉसिल बघू शकता तुम्ही. कितीतरी करोड वर्ष अगोदर, लाख हजारो वर्ष जुनं आहे.
घेऊन टाक आपल्याकडे. ऐतिहासिक खोज केली आपण. हा तू पुढे जाऊन पाहिला असे 10 पडलेत. नाही नाही फॉसीला जातो समजतं. कोणतरी हाय वाकडी वाण. हे जे दुकान आहे हा शेवटचा पॉइंट तुम्हाला थांबायला मिळेल. पुढे तुम्हाला काय खायला किंवा पियाला नाही मिळणार. तर आता आम्ही लिंबू पाणी आणि कोकम इथे सगळं मिळतं, लिंबू पाणी, कोकम सरबत, आणि पोहे. आम्हाला एक फ्रेंड पण येणार. हॅलो किटू. हाय. त्या फ्रेंडला मी लास्ट टाइम पोहे खायला दिलेले. तू आला होता गेल्या टायमाला. हा तू हा कलावंतीला आलेला तेव्हा. हा असं आम्ही दोन्ही करणार, कलावंतीन प्रबळ जर दोन्ही. आमच्याकडे टाइम एनर्जी असेल तर नक्की. हा. कोकम शरबत कोकम सरबत ट्राय करूया इथला. नाही कमाल आहे यार, ओरिजिनल. हे दुकान आहे, इथे तुम्ही येऊ शकता. इथे येण्यासाठी तुम्हाला आरामात 2 मार्ग आहेत. सगळे आपटून येतात. म्हणजे उंची एवढ्या. हा बघा, हा एक कठीण रस्ता आहे. इथून तुम्ही येऊ शकता जर तुम्ही एक्सपिरियन्स ट्रेकर असाल तर. नाहीतर राईट साईडून एक रस्ता येतो, तो सोपा रस्ता आहे पण जरा मोठा रस्ता आहे. पूर्ण डोंगर असा गोल फिरून जातो खाली. आणि हा रस्ता आहे तो डायरेक्ट खाली जातो, सरळ खाली. जर तुम्ही चुकलात तर सरळ वर पण देईल तुम्हाला हा रस्ता. त्यामुळे गपचूप ह्याच रस्त्यावरून जावा. तर आपण पोहोचलोय पिक पॉइंटला. ते बघा लेफ्ट साईडचा आहे तो कलावंतीन दुर्ग आणि हा प्रभागड. आपल्याला इकडून असं सरळ जायचं आहे. मधून ती व्ही आकाराची जी दरी दिसते ना, तिकडून दोन्ही साईडला रस्ते जातात. कलावंतीनला जायचं असेल तर इकडून असा वर जायचा, प्रभागडला असा इकडून मधून असा वर जायचा. हा बघा नेमार, आणि इथे रोनाल्डो. तुम्ही बघू शकता आम्ही इथे थांबलेलो आणि आताच इथे ढग आलेत, फुल क्लाउड्स. तुम्ही बघू शकता कसं खालून क्लाउड्स वरती येतात. क्लाउड्स आलेत पूर्ण. दोन्ही पण फॉर्ट्स दिसत नाहीत, प्रभागड पण आणि कलावंतीन पण. चल फोनला चार्जिंग 48 आहे. पूर्ण क्लाउडी वातावरण. नेचर आपल्याला येते. कुठे आलो आपण सुमित? स्वर्गात. ढगात आलोय भाई डायरेक्ट. स्वर्गात आलोय, स्वर्गात. फायनली इकडनं दगडी खूप आहेत, खूप म्हणजे भयंकर दगडी आहेत. आणि अशी सेम दगडी सर्व ठिकाणी आहेत. चलो इथून वाट आहे रे. नाही रे, ज्या ठिकाणी पाणी येतं तिकडे माणूस कधीच जात नाही, लक्षात ठेव. आरामात ये. इथून राईट नाही. हा त्या दगडावर पाय टाकला डायरेक्ट.
एक नंबर तुझी कंबर. हा नाच आता नाच. हा आलीस. ए हर हर महादेव. चला काय बोलतोय? जिंदा है अभी तक. जिंदा. Yes. दिली ना अजून. है. बाय. आमची जोश. ढगाच्या पण वर आलो आता. काय बोलते दिव्या? कसं वाटतं तुला? मला खूप मस्त वाटतं. तुला कसं वाटतं? लिटरली एवढ्या बेकार जागेवरून हे बघा हालत बघू शकताय. आणि दिस इज माय फर्स्ट. माझी हालत बघा. ढगात आलो आयुष्यात. म्हणजे एवढं भारी वाटतंय ना, काय सांगू, शब्दात मांडता येत नाहीये. दुसऱ्यांदा ढगात आलो मी. खूप सुंदर. पहिल्यांदा गेलेलो सिंहगडला, आता दुसऱ्यांदा आलो ढगात. आणि रस्ता कोणालाच माहित नाही. आम्ही जिथे वाट मिळेल ना तिथे बस चालत. नाही असं काय नाही, सगळीकडे मार्किंग्स आहेत. पटकन करतोय माझा. भाई हे ते बघा रे. फायनली गाईज आम्ही पोहोचलोय प्रबळगडला. धुकं बघा. टॉप येस टॉपवर. टॉपचा विषय झाला आहे. खूप आम्ही स्ट्रगल करून आलो, धबधब्यातून दगडांवरून चढून वगैरे. एका पॉईंटला वाटलं की का करतोय आपण हे, पण मजा आली. वर्थ इट होतं. तुला कसं वाटतंय आदित्य? एक नंबर. आणि छान वाटतं इथे बसलो आम्ही दगडावर. स्वर्गात आल्यासारखं वाटतं. खरंच स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. स्वर्गात. नाईस.